तुम्ही सोशल मीडियावरती फार ॲक्टिव्ह आहे, तुमचे पेजेस आम्ही बघतो अनेक, किंवा तुम्ही सोशल मीडियावरती फार पॉप्युलर आहात तुम्ही. मग त्याची काय स्ट्रॅटेजी डिझाईन केली होती तुम्ही स्वतःपासून, की काय तुमची टीम आहे? असं मी ऐकलं की तुमची एक टीम आहे सोशल मीडियाची. मला अनेक लोक विचारतात की हे कसं आहे, कारण माझ्या भोवती कोण फोटोग्राफर कधीच कोणाला दिसत नाहीत, किंवा अनेक लोकांचं आम्ही बघतोय सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आजूबाजूला असतात आणि ते ओळखू येतात या पद्धतीचे ही सगळी लोक असतात. माझ्या बाजूला तसं कोण कधी दिसत नाही, तरीसुद्धा हे सगळं कसं होतं. मी एक गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की स्वतःला फार नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला अनेकांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने आम्ही ठेवलं. काम करत गेलो, कामाची व्याप्ती वाढवत गेलो, लोकांना काम करणारी लोक आवडतात. त्यामुळे कदाचित लोकांनीच डोक्यावर उचलून धरलं, माझ्याबरोबर काम करणारे माझ्या गावाकडचीच मुलं आहेत, गावाकडचीच लोक आहेत, आम्ही त्यांना ग्रूम केलं, चांगल्या पद्धतीने ग्रूम केलं. तेही वेगवेगळ्या लोकांबरोबर मी ज्यावेळेस भेटायला जायचो माझ्याबरोबर यायचे, ते काय करतायत ते त्याचं निरीक्षण माझ्याबरोबरची आलेली मुलं करायची आणि त्या पद्धतीने तो बिल्ड झालेला आहे. आता एजन्सी लावली असती तर माझ्या बाजूला एजन्सी लगेच जाणवली असते, पण ती कोणालाही जाणवलेली नाही आहे आणि माझ्याबरोबरची लोकच माझी खऱ्या अर्थाने शक्ती आहे.